नमस्कार मंडळी. तर आज पाहणार आहोत आपण फ्लावरचा खिमा कसा बनवायचा. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते पहा. बंद करा. इथे फ्लावर एक मोठा बाउल बारीक किसून घेतलेला आहे, निवडून स्वच्छ धुवून. त्यानंतर हिंग घेतलाय, धनेपूड जिरेपूड अर्धा चमचा घेतलाय, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली, 1 छोटा चमचा लिंबूचा रस घेतलाय, कोथिंबीर 1 छोटी वाटी, मीठ चवीनुसार लागणार आहे, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पॅन मध्ये 2 चमचे तेल घालते मी. त्यातली आपल्याला मोहरी 1 छोटा चमचा लागणार आहे, तर मी ही मोहरी घालते. दीड चमचा मी मोहरी घातलेले. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायचं. आलं लसूण पेस्टचा स्मेल चांगला आला की त्यात हळद घालायचे. त्यानंतर सर्व मसाले घालून झाल्यानंतर फ्लावर बारीक किसलेला घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लिंबूचा रस जो आपण तयार केला होता तो घालायचा आहे. त्यानंतर यात छोट्या वाटीने 4 वाट्या पाणी, छोटी वाटी पाणी शिजत ठेवलेलं आहे. मस्त खिमा तयार झालेला आहे. तर हा खिमा तुम्ही चपाती बरोबर किंवा फुलक्यांबरोबर खाऊ शकता. खूप छान होतो, किंवा ब्रेड पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर असा पदार्थ करून पहा नक्की. पुन्हा भेटू.